वसईच्या सनसिटी गासवर डम्पिंग ग्राउंड येणार, यानंतर गाज गावातले लोक कमालीचे संतापलेले आहेत। कारण तो गाज गाव हिरवाईनं नटलेलं गाव आहे। या विरोधात गाज गावातले लोक रस्त्यावर उतरले होते आणि गाज चर्चमध्ये स्थानिकांनी मीटिंग घेतली आणि आपला विरोध दर्शवलेला आहे। यावेळी चर्चच्या रस्त्यावर त्यांनी उतरून नागरिकांना आवाहन देखील केलं। त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या अनेक पिढ्या या गावामध्ये राहिलेल्या आहेत आणि वसईचं वसई पण टिकलं पाहिजे, आमची पुढची पिढी टिकली पाहिजे। या विरोधात ग्रामस्थ जे आहे एकवटलेले आहेत। आता केवळ गाज गावातल्या लोकांना एकत्र येऊन चालणार नाही, आता चुळणा गाव असेल किंवा आसपासची गावं असेल, पश्चिम पट्टा असेल, त्यांना एकत्र यावं लागणार आहे। कारण वसईला पुन्हा एकदा जी वसई 30 वर्षापूर्वी लढाई चालू होती वसईच्या हिरवाई टिकवण्यासाठी, वसईचं वसई पण टिकवण्यासाठी, ती लढाई पुन्हा चालू झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कमालीचे लोक संतपलेले, त्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या हरकती नोंदवल्या, त्यांनी लोकांना विनवण्या केलेल्या, सह्यांचं निवेदन केलेलं आहे। या ठिकाणी मीटिंग झाली, त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो। लोकांचा हिरवाईबद्दल किंवा वसईचं वसई पण टिकवण्याबद्दलचा जो त्रास होता, त्यांना जो त्रास होता तो आम्ही त्यांच्या डोळ्यामध्ये पाहिला। या संतप्त लोकांचं म्हणणं काय आपण ऐकूयात। माझं नाव जोविता गोंचालो तुस्कानो, मी गाज गावची रहिवासी असून फातिमा बाता शेजवळात राहते। गाज गावात जे डम्पिंग ग्राउंडचं आहे त्याला आम्ही पूर्ण निषेध व्यक्त करतो आणि ते आमच्या हानिकारक आहे, आमच्या आरोग्यासाठी, आमच्या पाण्यासाठी आणि आमच्या लोकांच्या सर्व समस्यावर ते एक प्रदूषण निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्यावर करत आहेत। हे जे सरकारने केलेलं आहे त्या सरकारचा आम्ही निषेध करतो। कारण गाज गाव हा शेतीप्रधान देश आहे। गाज गाव हा शेतीप्रधान देश असल्यामुळे लोक सगळे बागायती शेती करत असतात आणि ह्या बागायती शेतीचं नुकसान करण्यासाठीच आणि ही शेती बळकावण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि त्यामुळेच आम्ही पूर्ण निषेध व्यक्त करतो आणि आम्ही सरकारकडून एकच मागणी करतो की हे डम्पिंग ग्राउंडचं जे निषेध तुम्ही ठेवलेलं आहे प्रोजेक्ट ते रद्द करावं आणि आमच्या गाज गावाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा। तुम्हाला हरकतीसाठी तुम्हाला 2 दिवस अगोदर माहित पडलं ते काय सांगतात? सरकारने पूर्णपणे आम्हाला अंधारात ठेवून हा निर्णय घेतलेला आहे। 2 दिवस ह्या हरकती नोंदविण्याचा काळ नाही, तर सरकारने आम्हाला जवळजवळ 1 महिन्याची मुदत देऊन हा हरकती नोंदवण्याचा कार्यभार सांभाळावा की जेणेकरून आमच्या पूर्ण लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकू आणि लोकांचे जे समस्या आहेत त्या आम्ही जागृतपणे जाहीर करू शकू। मी हायजीन मतेश तुस्कानो गाज गावातला रहिवासी आहे। माझे इथे बालपण, मला आज जवळ 61 वर्ष माझं वय गेलं। आमची जी खारडण आहे तिथे आम्ही शेती करायचो, आम्ही मागची पकडायचो, पण ह्या सगळ्या बिल्डर लॉबीमुळे आमचं सगळं अस्तित्व नाहीचं झालंय आणि आता ते आम्हाला अंधारात ठेवून ते डम्पिंग ग्राउंड वगैरे काढणार आहे। आमच्या आरोग्याला धोका आहे आणि त्याचप्रमाणे जे आमचं जे पाणी आहे ते दूषित होतं। ह्याच्या नंतर ते पाणी आम्हाला पिण्यासारखं राहणार नाही। आमच्या जे विहिरी आहेत त्या सगळ्या अशाच खराब होऊन जाणार आहेत आणि ह्या सगळ्याचे दुष्परिणाम आम्हाला वेगवेगळ्या रोगाला आमंत्रण द्यावं लागणार आहे। त्याचप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की आम्ही जे गावकरी आहेत साधे बोळे आहोत आणि आम्ही देवावर विश्वास ठेवणार आहोत आणि ही जी बाहेरची लोक, ऑफिसर लोक येतात, आमचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आमच्यावरती हे सगळं लागतात आणि आम्ही खूप एकत्र आलो तर आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत आणि हे फूट पाडून त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि म्हणून हे सगळं कारस्थान चाललंय। सर्वप्रथम याआधीच आमच्याकडे पावसाळ्यात पाणी भरण्याची जी मालिका आहे ती संपलेली नाही, ह्यामुळे त्या समस्येमध्ये अधिकच भर पडेल यात शंकाच नाहीये। त्याचप्रमाणे आमची ही गावं वगळण्याचा जो न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, असं असताना आमच्यावर हे लादलं तर आमच्यावर फार मोठा अन्यायकारक होईल। त्याचप्रमाणे शेती व्यवसाय पूर्णपणे संपत आलेला आहे, तो आणखीनच धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे जे वातावरणातला जो परिणाम आम्हाला भोगावा लागतोय आज, त्यापेक्षा आणखीन तो कठीण होईल यात शंकाच नाहीये। या सर्व बाबी लक्षात घेता ह्या आमच्याकडे अन्यायकारक अशा बाबी लागू करू नयेत। सगळ्यांच्या हे करून सोयी करता फक्त घास करणं, बेटीस धरणं ही योग्य नाहीये। कृपया शासनाने याची नोंद घ्यावी।